गुड मॉर्निंग. आज माझ्या बाळाची सकाळ 8 वाजता झाली. माझं बाळ इतकं गोड हसत उठलं की दिवस खूप छान जातो. खूप छान वाटतं ती हसत उठली की. तिला म्हटलं, बाळा उठ आणि ब्रश करून घे. तर ती लगेच बेडवरून खाली यायला तयार झाली आणि ब्रश मागत होती मला ती. मग माझ्या बाळाला मी ब्रश वगैरे दिला आणि तिला म्हटलं, बाळा तू लवकर ब्रश वगैरे करून घे, तुला ब्रेकफास्ट वगैरे करायचा आहे. तिच्या ब्रेकफास्टसाठी आज मी शेवयाचा उपमा बनवला होता. तिला तो शेवयाचा उपमा खूप आवडतो आणि ती आवडीने तो उपमा खातो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग ती तिच्या थोडी टॉयसोबत खेळत बसली. टेडी बिअरला ती हग करत होती, सोफ्यावर ठेवत होती. हग कसं करायचं मला सांगत होती. माझ्याकडे बघून अशी त्याला जवळ घेत होती. टॉयसोबत खेळणं झालं की मग ती विंटर कॅपसोबत आपली खेळत बसली एकटी. मी इकडे कामे करत होती आणि ती इकडे खेळत होती. खूप ट्राय करत होती ती घालण्याचा, ट्राय करत होती. तिला म्हणजे घालता येत नव्हतं, पण ती खूप ट्राय करत होती. फायनली तिने ती घातली आणि तिला खूप म्हणजे खुशी पण झाली घातली. मग नंतर ती मला बाय आणि फ्लँकिश करून दाखवत होती. सगळं काही झाल्यानंतर त्यानंतर माझ्या बाळाची मी छान अशी अंघोळ वगैरे करून दिली आणि ती मला सांगत होती की मम्मा असं अंघोळ वगैरे करावं लागते. मी विचारलं, बाळा कशी अंघोळ करायची? तर ती सांगत होती मला. अंघोळ वगैरे झाल्यानंतर छान असं मी तिला रेडी वगैरे करून दिलं आणि तिच्या दुपारच्या लंचसाठी मी तिला लाईटवेट अशी खिचडी बनवून दिली. एखादी मिरची टाकून आणि 3-4 डाळी असं टाकून तिला अशी मी लाईटवेट खिचडी करून दिली आणि तिला खिचडी खूप आवडते आणि ती स्वतःच्या हाताने खात असते. खाली थोडं पडू वगैरे देते, पण तिला बोलते की तू स्वतःच्या हाताने खा, तर खाते. मग त्यानंतर माझ्या दुपारी असं झोपून वगैरे दिलं मी. इव्हिनिंगला आम्ही इथे लायटिंग शो बघायला गेलो होतो एका टेम्पलमध्ये आणि मला लायटिंग शो बघून खूप छान वाटलं. आय होप तुमचाही दिवस खूप छान गेला असेल. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.